वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. आज आपण पुढील सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी पेपर क्रमांक 2. चला तर पाहूयात मग बुद्धिमत्ता विभाग. प्रश्न 26वा आहे पहा. वरील इंग्रजी अक्षरमालेत यल आणि यस या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्या अक्षरांच्या 2/3 पट अक्षरे खालील पर्यायातील कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत. आपल्याला वर्णमाला वरती दिलेली आहे त्यांनी आणि त्यामध्ये यल आणि यस या दोन अक्षरांच्या मध्ये जेवढी अक्षरं आहेत त्या अक्षरांच्या 2/3 पट खालील पर्यायातील कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान तेवढी अक्षरे आहेत हे आपल्याला काढायचं आहे. पाहूयात मग यल आणि यसच्या मध्ये. यल कुठे आहे पहा, या ठिकाणी यल आहे आणि यस या ठिकाणी आहे. या दोघांच्या दरम्यान किती अक्षर आहेत पहा. 1 2 3 4 5 6. यल आणि यस या दोघांच्या दरम्यान 6 अक्षर आहेत. मग या 6 अक्षरांच्या किती पट सांगितलंय तर 2/3 पट. आता 2/3 पट म्हणजे गुणिले 2/3. काय करायचे, भाग द्यायचा. 3 एके 3, 3 दुने 6, 2 आणि 2चा गुणाकार 2 दुने 4. म्हणजे आपल्याला आता पर्याय असा शोधायचा आहे, अशी दोन अक्षरं शोधायची पर्यायातली की त्या दोन अक्षरांच्या दरम्यान किती अक्षर आली पाहिजेत तर ती 4 अक्षरं असली पाहिजेत. पाहूयात मग पर्याय क्रमांक 1 एफ आणि एम. या ठिकाणी एफ आहे, एम या ठिकाणी आहे. किती आहेत पहा, 4 5 6. 6 आहेत परंतु आपल्याला पाहिजे 4. पर्याय क्रमांक 2 पाहूयात. एम आणि आर. एम या ठिकाणी आहे, आर या ठिकाणी आहे. पहा 2 आणि 2 4. एम आणि आरच्या मध्ये बरोबर 4 अक्षर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न 27वा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या इंग्रजी अक्षरांचा समूह निवडा. काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला तर अक्षरांची एक विशिष्ट क्रमाची मांडणी दिली जाते आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर किंवा संख्या चित्र ओळखायला सांगितलं जातं. अशा प्रश्नामध्ये प्रथम काय करायचं तर ही जी अक्षरं किंवा संख्या असतील ती अगोदर मोजून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आहेत. म्हणजेच ह्याचे बरोबर 4 चे गट आपण केले पाहिजेत किंवा करणं आवश्यक आहे. मग आपण जर 4चा अक्षरांचा गट केला पहिल्या काय येते पहा, ए बी बी ए. बरोबर आहे. मग पुढच्या 4चा गट करूयात. आता काय येईल, ए बी बी ए यायला पाहिजे. म्हणजेच पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर आलंय तर बी अक्षर आलेलं आहे. ए बी बी ए. पुढचे आता काय मग ए बी बी ए म्हणजे तोच क्रम आहे पहा, ए बी बी ए. पुढं परत ए बी बी ए म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय बी येणार आहे. म्हणजेच पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी बी, दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी ए आणि तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी बी. पर्यायामध्ये पाहूयात मग बी ए बी कुठं आहे. पर्याय क्रमांक 1च आहे पहा, बी ए बी. म्हणजेच याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. मालिकेमध्ये किती अक्षरं दिलेली आहेत किंवा किती संख्या दिलेल्या आहेत ते अगोदर पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार गट करणं गरजेचं असतं. पुढे प्रश्न 28 व 29 साठी सूचना आहेत पहा. खालील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब शोधा. अतिशय सोपं असतं पहा. आरसा कोणत्या बाजूला आहे, या उजव्या बाजूला आहे. म्हणजेच आपल्याला ही जी आकृती आहे या आकृतीची अशी पलटी मारता आली पाहिजे. मग जर आपण ह्या आकृतीची या आरशाच्या साईडला अशी पलटी मारली तर ही जी फुली आहे ती फुली कुठे येईल, अर्थातच वरच्या कोपऱ्यामध्ये येईल. मग वरच्या कोपऱ्यामध्ये फुली असणारा पर्याय कोणता आहे, पर्याय 1च आहे, पर्याय क्रमांक 4. तेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाण्यातील प्रतिबिंबाला खाली पलटी मारावी लागते किंवा खालच्या दिशेने ती आकृती फिरवावी लागते. आरशातील उजव्या बाजूला त्याची प्रतिमा कशी दिसेल ते पाहावं लागतं. प्रश्न 29वा आहे पहा. त्याच पद्धतीने परत ही जी आकृती आहे अशी पलटी मारायची. जर पलटी मारली तर हा जो वरचा अर्धगोल आहे तो कुठे येईल, अर्थातच या कोपऱ्यामध्ये. मग या कोपऱ्यामध्ये अर्धगोल असणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. या दोनच आकृत्या राहत आहेत. यामध्ये तर उजव्या कोपऱ्यामध्ये अर्धगोल आलेला नाही म्हणजे हे दोन पर्याय तर कट झाले. आर आहे तो आर कसा होईल, उलटा होईल. दोन्ही ठिकाणी आर उलटाच झालेला आहे. बरोबर आहे. मग आता आपण हा त्रिकोण पाहूयात वरचा. हा त्रिकोण कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे. वरच्या साईडला त्याचा कोन आहे.
इथं वरच्या साईडला कोण आहे, पण इथं मात्र काटकोन वरती गेलेला आहे. लघुकोन वरती होता, इथे मात्र काटकोन वरती गेलाय, म्हणजेच तो त्रिकोण उलटा केलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 30 आहे पहा. खालील संख्यातील चुकीचे पद ओळखा. चुकीचं पद किंवा वेगळं पद या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. मग ह्या संख्या मालिकेचं जर निरीक्षण केलं, 2चा घन 8, 8 मध्ये 1 मिळवला 9 झाले. 3चा घन 27, 27 मध्ये 1 मिळवला 28 झाले. त्यानंतर 4चा घन 64, इथं 65 येणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी दिले 63, म्हणजे हेच याचं चुकीचं पद असणार आहे. पुढील पर्याय पाहूयात. 125, 5चा घन 125 आहे, 125 मध्ये 1 मिळवला 126. त्यानंतर 6चा घन 216, 16 मध्ये 1 मिळवला 217 झालेले आहेत. 7चा घन 343, त्यामध्ये 1 मिळवला 344. फक्त 63 मध्येच एक वजा केलेला आहे मिळवण्याऐवजी, म्हणून 63 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 31 आहे पहा. ए ला सी म्हटले, सी ला एम म्हटले, एम ला एच म्हटले, एच ला एक्स म्हटले, एक्स ला झेड म्हटले, झेड ला ओ म्हटले, ओ ला आर म्हटले, तर पुअर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील शेवटच्या अक्षराला काय म्हणाल? आता पुअरच्या विरुद्धार्थी काय शब्द होतो? अर्थातच रिच, RICH. काय स्पेलिंग येणार आहे? RICH. शेवटच्या अक्षराला काय म्हणाल? ह्या शब्दातलं शेवटचं अक्षर आहे एच, आणि मग वरती पाहायचं प्रश्नामध्ये एच ला काय म्हटलेलं आहे? एच ला एक्स म्हटले, म्हणजेच ते अक्षर येणार आहे एक्स. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 32 आहे पहा. ती, र, क्रा, क, का या 5 अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी अक्षराच्या उजवीकडचे दुसरे अक्षर कोणते? आता हे शब्द पाहिले की आपल्याला लगेच शब्द लक्षात येतो, तो म्हणजे क्रांतिकारक. काय शब्द तयार होतोय? क्रांतिकारक हा शब्द तयार होत आहे. प्रश्न काय विचारलाय मग? अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी, आता मध्यभागी काय आलाय? का. अक्षराच्या उजवीकडचे दुसरे अक्षर. आता ह्या अक्षराच्या उजवीकडची बाजू म्हणजेच ही बाजू असणार आहे. दुसरं अक्षर कोणतं झालं मग? अर्थातच ते क झालेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 क हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 33 वरील अक्षरमालेतील क्रमशः कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास सिंह या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग तयार होईल? सिंहाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर लायन, LION. मग पर्यायामध्ये पाहूयात एल किती नंबरला आहे ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. अक्षरमाला पाहूयात आपण. एलचा नंबर पहा किती आहे? 5, 10, 11 आणि 12व्या क्रमांकाला एल आहे. आय कितव्या क्रमांकाला आहे पहा? 5 आणि हे 4, म्हणजे किती? 12. त्यानंतर 9, 5 आणि 4 9 झाले. त्यानंतर ओ कितव्या क्रमांकाला आहे? 5, 10 आणि 15व्या, म्हणजे 12, 9, 15. आणि एन कितव्या क्रमांकाला आहे? 5, 10 आणि हे 4, 14. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे पहा. 12, 9, 15, 14 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 34 आहे पहा. स्वराचे आजचे वय 18 वर्ष आहे. मैथिलीचे वय स्वराच्या वयाच्या निमपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. तर मैथिलीचे 2 वर्षानंतरचे वय किती? काय माहिती दिली त्यांना आपल्याला? स्वराचे आजचे वय, जी माहिती दिली ती अगोदर लिहून घ्यायची. स्वरा आजचं वय किती आहे तिचं? 18 वर्ष. मैथिलीचे वय स्वराच्या वयाच्या निमपटीपेक्षा. आता मैथिलीचं वय किती दिलेलं आहे? तर स्वराच्या वयाच्या निमपटीपेक्षा. आता स्वराच्या वयाची निमपट येणार आहे 9 वर्ष. निमपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त, म्हणजे अधिक 5 करावं लागतील. मग 9, 5, 14. मैथिलीचं वय किती येणार आहे? 14. दुप्पट दिली असेल तर दुप्पट करायचं, परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिले? निमपट दिलेली आहे. तर मैथिलीचे 2 वर्षानंतरचे वय किती? लगेच 14 आलं म्हणून पर्यायामध्ये 14 करायला जायचं नाही. पुढचा प्रश्न वाचायचा.
कारण की वरती काय दिलं होतं स्वराचं आजचं वय आणि विचारलंय काय 2 वर्षानंतरचं वय. मग 2 वर्षानंतरचं म्हणजेच यामध्ये आणखीन 2 मिळवावे लागणार आहेत. मग 14 आणि 2 16 वर्ष. किती वर्ष? 16 वर्ष. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 16 वर्ष. प्रश्न 35 व 36 साठी सूचना आहेत. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. प्रश्न 35 आहे पहा 120, 99, 80, 63. संख्या पाहिल्या की लक्षात येते आपले वर्ग घन जर व्यवस्थित पाठ असतील तर असे प्रश्न लगेच सुटायला मदत होते. 120 म्हणजे 121 वजा 1 केलेला आहे म्हणजे 11चा वर्ग वजा 1. त्यानंतर 99 म्हणजेच 10चा वर्ग वजा 1. 100 वजा 1 99. 9चा वर्ग 81 वजा 1 80. त्यानंतर 8चा वर्ग 64 वजा 1 63. मग 8च्या आधीची संख्या असते 7. 7चा वर्ग 49. 49 मधून 1 वजा केला 48. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 36 आहे पहा 2, 2, 4, 8, 32 आणि प्रश्नचिन्ह. काय केलंय पहा 2 अंकांचा गुणाकार पुढे करत चाललेले आहेत. हा 2 आणि हा 2 यांचा गुणाकार केला 2 दुने पुढे लिहिलं 4. नंतर हा 2 आणि 4 यांचा गुणाकार केला 4 दुने 8. नंतर 8 आणि 4 यांचा गुणाकार 32. मग आता 32 ला कोणी गुणावं लागणार आहे 8 ने गुणावं लागणार आहे. 32 गुणिले 8. 8 दुने 16. हातचा आला 1. 8 त्रिक 24 आणि 1 25. 256. पर्याय क्रमांक 1 आहे पहा 256. प्रश्न 37 आहे पहा समीर एका स्त्रीला आत्या म्हणून हाक मारतो तर त्या स्त्रीचा एकुलता एक भाऊ समीरचा कोण? काय सांगितलेलं आहे समीर एका स्त्रीकडे पाहतो आणि तिला काय म्हणून म्हणतो आत्या म्हणतो. मग त्या स्त्रीचा एकुलता एक भाऊ. आता ज्या अर्थी समीर त्या स्त्रीला आत्या म्हणतो आहे त्या अर्थी स्त्री समीरची कोण असणार आहे तर वडिलांची बहीण असणार आहे. म्हणजेच त्या स्त्रीचा तो जर एकुलता एक भाऊ झाला त्या स्त्रीचा तो जो भाऊ आहे तो कोण झाला समीरचा अर्थातच वडील होणार आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 38 आहे पहा 4, 3, 2, 1, 5, 6, 8, 3, 5, 6, 3 वरील अंकमालिकेत लगतच्या अंकांची बेरीज केली असता मिळणाऱ्या संख्या संयुक्त संख्या आहेत अशा किती संख्या आहेत? 2 संख्यांची बेरीज करायची आहे आणि ती काय आली पाहिजे संयुक्त येणं गरजेचं आहे. मूळ आणि संयुक्त करून पाहूयात. 4 आणि 3 7 येत आहेत. त्यानंतर 3 आणि 2 5 येत आहेत. नंतर 2 आणि 1 3. 1 आणि 5 6. 5 आणि 6 11. 6 आणि 8 14. 8 आणि 3 11. 3 आणि 5 8. 5 आणि 6 पुन्हा 11. 6 आणि 3 9. यातल्या आता संयुक्त संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आता मूळ नसणाऱ्या संख्या 7 मूळ आहे म्हणजे ती गेली. 5 मूळ आहे गेली. 3 मूळ आहे ती पण गेली. 11 मूळ आहे ती पण गेली. पुन्हा 11 मूळ आहे ती पण गेली. 11 मूळ ती पण गेली. मग राहिल्या किती 1 2 3 आणि 4. म्हणजेच संयुक्त असणाऱ्या संख्या किती येत आहेत 4. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 39 आहे पहा खालील आकृतीतील वर्तुळांची एकूण संख्या किती? आकृतीमधील एकूण वर्तुळे मोजायची आहेत. अगोदर हा जो पंचकोन आहे त्या पंचकोनाच्या बाहेर असणारी वर्तुळे मोजूयात. 1 2 3 4. वर्तुळाच्या बाहेर किती आहे 4. 5 6 7 8 9 10 11 आणि 12. किती वर्तुळे आहेत 12. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 40 आहे पहा एका दाम्पत्याला 5 मुले. किती मुले आहेत 5 मुले आहेत. 3 मुली. त्यापैकी 3 मुलांचे लग्न झाले असून ह्यापैकी 3 मुलांचे लग्न झालेले आहे. प्रत्येकाला एक एक अपत्य आहे व त्यांच्या 3 मुलींपैकी 2 मुलींची लग्न झालेली आहे. 3 मुलींपैकी 2 मुलींची लग्न झालेली आहे. तर त्या दाम्पत्याच्या कुटुंबात
एकूण किती व्यक्ती आहेत? आता ते दाम्पत्य म्हणजेच 2 जण झाली. त्यानंतर त्यांची 5 मुलं, 5 मुलांपैकी 3 मुलांची लग्न झालेली आहेत, त्यांना एक एक मूल आहे. म्हणजेच ते किती झाले? तर ते 3 त्रिक 9 झाले. हे 2 मुलं बिना लग्नाचे. त्यानंतर 3 मुली, 2 मुलींची लग्न झालेली आहेत, म्हणजेच त्या त्यांच्या सासरी गेलेल्या आहेत. त्यातली एकच मुलगी राहिलेली आहे. म्हणजेच किती राहिले पहा? 2 आणि 9 11, 12 13 आणि 1 14. म्हणजेच त्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत आज रोजी? तर 14. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 41 ते 45 साठी सूचना आहेत. गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा. कांचनगंगा, निलगिरी, सातपुडा, सह्याद्री. आता निलगिरी, सातपुडा आणि सह्याद्री हे काय आहेत? तर पर्वत रांगा आहेत. कांचनगंगा हे शिखर आहे, म्हणून ते वेगळं, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे वेगळं आहे. त्यानंतर आशिया, युरोप, पॅसिफिक, आफ्रिका. यामध्ये आशिया, युरोप आणि आफ्रिका हे खंड आहेत. पॅसिफिक हा महासागर आहे, म्हणून तो वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 43 काय दिलेला आहे? 4 आकृत्यात, त्यातली वेगळी आकृती शोधायची आहे. प्रथम काय करूयात? बाण पाहूयात. बाणांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहे. त्रिकोण पण एकमेकांच्या विरुद्ध येत आहेत. डी च्या विरुद्ध येतोय का? तर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. टीची सुद्धा उलटी बाजू एकमेकांच्या समोर दिलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 44 आहे पहा. 9, 124, 28, 65. काय दिसतं यामध्ये? या ठिकाणी सुद्धा घनच आहेत पहा. 2चा घन 8 अधिक 1 9. त्यानंतर 3चा घन 27 अधिक 1 28. 4चा घन 4 चौक 16, 16 चौक 64 अधिक 1 65 येत आहेत. परंतु या ठिकाणी 5चा घन वजा 1 केलेला आहे. बाकी 3 पर्यायामध्ये 1 मिळवलाय, या ठिकाणी 1 कमी केलाय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45 मध्ये वेगळं पद कोणतं आहे? आता हा वर्गावरती आधार दिसतोय पहा. 168 म्हणजेच 169 13चा वर्ग वजा 1 केलाय. 9चा वर्ग 81 वजा 1 केलाय. या ठिकाणी 11चा वर्ग 121 परंतु 1 मिळवलाय. या ठिकाणी 8चा वर्ग 64 वजा 1 केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे, कारण की त्यामध्ये वर्गामध्ये 1 मिळवलेला आहे. बाकीच्या ठिकाणी 1 वजा केलेला आहे. प्रश्न 46 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून निवडा. अशा प्रश्नांमध्ये घड्याळ ज्या पद्धतीने फिरतं त्या पद्धतीने ते आतमधले आकार फिरतात किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग ते दिशेने कोणत्या फिरतात ते पाहणं गरजेचं आहे. आता पहा, हा जो गोल आहे तो 6च्या ठिकाणी आहे. पुढच्या आकृतीत तो कुठे गेलाय? 9च्या ठिकाणी घड्याळातल्या. त्यानंतर गेला 12च्या ठिकाणी. नंतर कुठे जाईल? मग अर्थातच तो 3च्या ठिकाणी. मग 3च्या ठिकाणी गोल असणारे किती पर्याय पहा? 1 2 3. म्हणजे हा पर्याय तर कट झाला. त्यानंतर बाण पाहूयात. बाण कुठं होता अगोदर? 3च्या ठिकाणी, नंतर तो आला 6च्या ठिकाणी, नंतर 9च्या ठिकाणी. आता कुठं जाईल तो? वरती 12च्या ठिकाणी. मग 12च्या ठिकाणी बाण असणारे किती आकृत्यात पहा? 3 आकृत्यामध्ये 12च्या ठिकाणीच बाण आहे, म्हणजे ते पण झालं. गोलाच्या विरुद्ध बाजूला सरळ रेषा आहे पहा. गोलाच्या विरुद्ध बाजूला सरळ रेषा, गोलाच्या विरुद्ध बाजूला आडवी सरळ रेषा आहे. मग गोलाच्या विरुद्ध बाजूला आडवी रेषाच आहे का पहा? गोलाच्या विरुद्ध बाजूला आडवी रेषा हा बरोबर आहे. गोलाच्या विरुद्ध बाजूला आडवी रेषा हा पण बरोबर आहे. हा मात्र मग आता आउट होईल, कारण की दोन्ही ठिकाणी तिरप्या रेषा आलेल्या आहेत. आता राहिले पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2. आता आडवी रेषा कुठे आहे? 12च्या ठिकाणी, नंतर गेली ती 3च्या ठिकाणी, 6च्या, आता कुठे येईल? 9च्या ठिकाणी. बरोबर आहे. परंतु जर आपण निरीक्षण केलं, या बाणांमध्ये दोन्ही ठिकाणी बाण आलेला आहे. एका ठिकाणी तिरप्या रेषा असणं गरजेचं होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 47 ते 51 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. ऋतूंचा राजा, वसंत, महाराष्ट्र, राज्यवृक्ष कोणतं येतं? तर आंबा. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे पहा. 32 ला 36 तर 25 ला किती?
या ठिकाणी जर आपण ह्या दोघांचा गुणाकार केला 3 दुने 6, 6चा वर्ग आला 36, म्हणजे अगोदर गुणाकार करायचा आणि त्याचा वर्ग. त्यानंतर 2 आणि 5 यांचा गुणाकार 2 पंचे 10, 10चा वर्ग 100. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 51 आहे पहा. आकृती दिलेली आहे. 2 वर्तुळ आहेत, आतमध्ये त्रिकोण आहे. त्यानंतर तो त्रिकोण आतला बाहेर आला आणि 2 वर्तुळ आतमध्ये गेले. मग आतला जो त्रिकोण आहे तो बाहेर येईल आणि बाहेरचे 2 चौकोन आतमध्ये जातील. मग त्रिकोण बाहेर असणारा आणि चौकोन आतमध्ये, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 52 आहे पहा. पाण्यातील प्रतिबिंब. मगाशीच आपण पाहिलं आरशातील प्रतिमा उजव्या हाताला पलटी मारायची. आता ही पाण्यातील खालच्या बाजूला. आता वरची जो बाजू आहे बी तो कुठे येईल? या कोपऱ्यामध्ये येईल, उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला. बी आहे तसाच राहतो. मग उजव्या कोपऱ्यामध्ये बी कोणत्या दिशेला आहे? पर्याय क्रमांक 3 आहे पहा. म्हणजेच हे याचं योग्य उत्तर असणार आहे. सांगली शब्द आहे, त्याची पलटी मारा खालच्या साईडला. लीची वेलांटी उलटी येईन या ठिकाणी असे ह्या बाजूला. काना आहे तिकडेच राहतो. मग ह्या बाजूला असणारी वेलांटी हा आणि हाच पर्याय आहे, परंतु काना आहे त्याच ठिकाणी राहतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 54. एका रांगेत 27 मुले उभी असून उजवीकडून 9व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या हर्षदचा डावीकडून कितवा क्रमांक येईल? आता रांगेमध्ये मुलं आहेत एकूण 27, बरोबर आहे. हर्षद कोणत्या ठिकाणी आहे? डावीकडून 9व्या ठिकाणी आहे. तो 9व्या ठिकाणी, म्हणजेच त्याच्या इकडे किती मुलं असणार आहेत? 8 मुलं असणार आहेत. तो झाला 9वा. म्हणजे 27 मधून जर आपण हे 9 वजा केले, किती वजा केले? 9, तर इकडे किती मुलं राहणार आहेत? 18 मुलं राहणार आहेत. पहा, हे 18, तो एक 19 आणि 8 27 बरोबर येत आहे. म्हणजेच हर्षदचा काय विचारलंय? डावीकडून कितवा क्रमांक येईल? मग डावीकडून 18 मुलं आणि तो एक 19वा. कितवा क्रमांक असणार आहे? 19वा. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे नभापेक्षा श्वेता 92 दिवसांनी मोठी आहे. नभापेक्षा श्वेता कोण मोठी आहे? श्वेता किती दिवसांनी? 92 दिवसांनी. कोणापेक्षा? नभापेक्षा. बरोबर आहे. मागील प्रश्नपत्रिकेत सुद्धा असाच एक प्रश्न आला होता, 42 दिवसांचा का 44 दिवसांचा. जर श्वेताचा जन्मवार मंगळवार असेल, श्वेताचा कोणता आहे? मंगळवार, तर नभाचा जन्मवार कोणता हे काढायचं आहे. अशा वेळेस काय सांगितलं होतं? हे जे दिवस आहेत दोघांच्या मधले, त्या दोघांच्या मधल्या दिवसांना कितीने भागायचं? तर 7ने भागायचं, कारण की एका आठवड्याचे दिवस 7 असतात म्हणून. बघूयात. 7 एके 7, 2 वरून घेतला 2, 7 त्रिक 21, वजाबाकी बाकी राहिली 1. म्हणजेच किती? 13 आठवडे दोघींच्या मध्ये पूर्ण आहेत आणि 1 दिवस आपल्याला काय करावं लागेल? मागे जावं लागणार आहे. 7ने भागल्यानंतर बाकी किती उरली? 1 उरलेली आहे. श्वेताचा जन्म झालेला आहे मंगळवारी. मग मंगळवारच्या आधी 1 दिवस सोडून तिचा जन्मवार असणार आहे नभाचा. मग मंगळवारच्या अगोदर एक दिवस जर आपण सोडला सोमवार, तर नभाचा जन्मवार असणार आहे रविवार. कोणता असणार आहे? रविवार. पर्यायामध्ये पाहूयात रविवार. पर्याय क्रमांक 4 आहे पहा, रविवार. काय करणं गरजेचं आहे? जेवढे दिवस दिलेत त्याला 7ने भागणं, जी बाकी राहील तेवढे दिवस पाठीमागे जाणं आणि त्याच्या आधीचा वार घेणं. पुढे प्रश्न 56 आहे पहा. खालील चौरसातील संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. काय दिलेलं आहे पाहूयात. पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? 2 संख्यांचा वर्ग या ठिकाणी करायचा आहे. 4चा वर्ग 16, 16 अधिक 2चा वर्ग 4, 16 आणि 4 बरोबर येणार आहेत 20. म्हणजे पुढे ती दोघांची बेरीज. 3चा वर्ग 9 अधिक 7चा वर्ग 49, बेरीज येते 58. मग 6चा वर्ग 36 अधिक 5चा वर्ग 25 आहे. 6 आणि 5 11, हातचा आला 1, 3 आणि 3 6, उत्तर येणार आहे 61. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 57. एका सांकेतिक भाषेत मदन बरोबर 417, सदन बरोबर 179, वमन बरोबर 341 असे लिहितात, तर त्याच भाषेत वसन हा शब्द कसा लिहिला जाईल? आता अशा प्रश्नामध्ये कोणती समान अक्षर आहे ते अगोदर काढणं गरजेचं आहे. पहा, अगोदर म 1 नंबरला आहे. पहा, मला 4 दिलेला आहे,
इथं पण वमन मध्ये म मध्ये आहे 4, म्हणजेच म बरोबर काय आहे तर 4 येतोय. त्यानंतर द बरोबर 1 आलेला आहे, मध्ये द आहे, इथे मात्र तो क्रम चुकीचा दिलेला आहे, म्हणजेच आहे तसेच अक्षर या ठिकाणी घ्यायची नाहीयेत. मग अशा वेळेस काय करायचं तर समान अक्षर अगोदर शोधायची. पहा या ठिकाणी म समान आहे, म कुठे आहे अजून, म इथं पण आहे. मग ह्या दोघांमध्ये समान कोणता अंक आहे, 4 1 7, 4 1. आता इथं 4 पण आहे, 4 पण आहे, 1 पण आहे, 1 पण आहे, म्हणजे याच्यावरून म ची किंमत निघत नाहीये. आता द पाहूयात, द इथं आहे, द इथं आहे, मग दोघांमध्ये समान कोण आहे पहा, 1 आहे, 1 आहे, 7 आहे, 7 आहे, म्हणजे या ठिकाणी पण द ची सुद्धा किंमत निघत नाहीये. आता न, न म्हणजेच इथं न आहे, इथं न आहे, इथं पण न आहे, मग तिघांमध्ये समान असणारा अंक कोणता आहे पहा, 4 1 7, 1 9 7, 3 1, 3 4 1, म्हणजेच 1 पहा, 1 इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणजे न ची किंमत येणार आहे 1. मग आता जर न ची 1 किंमत गेली, आता बरोबर म ची किंमत निघन पहा. आता म इथं आहे, म इथं आहे, मग दोघांमध्ये समान कोण कोण होतं, 1 आणि 4, 1 आणि 4, परंतु न बरोबर 1 गेलेला आहे, म्हणजेच म ची किंमत काय राहील, अर्थातच 4 राहणार आहे. आता द, द इथं आहे, इथं आहे, दोघांमध्ये समान काय होतं, 1 आणि 7, परंतु 1 किंमत गेलेली आहे न ला, मग आता द बरोबर काय राहिलं 7, किती राहणार आहे 7, म्हणजे दोघांमध्ये सामायिक काय आहे ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग म बरोबर 4, द बरोबर 7, न बरोबर 1 आलेला आहे. आता पहिला शब्द पाहूयात परत, म गेला, द न सगळे अक्षर आलेले आहेत, नंतर स द न, आता द बरोबर 7, न बरोबर 1, म्हणजे स बरोबर काय येणार आहे, राहिलेला 9, बरोबर आहे. नंतर व म न, आता म बरोबर 4 गेलाय, न बरोबर 1 गेलाय, म्हणजेच व बरोबर काय राहणार आहे, अर्थातच 3 येणार आहे. मग त्यांनी आता आपल्याला कोणता शब्द सांगितलाय, व स न, व बरोबर किती आहे पहा 3, स बरोबर 9 आणि न बरोबर 1 आलेला आहे. आता त्यांनी हा क्रम चुकीचा म्हणजे आलटून पालटून तरी दिला तरी काय हरकत नाही. अगोदर 391 पाहूयात आहे का, पर्यायामध्ये 391 आहे पहा, पर्याय क्रमांक 2. जरी त्यांनी 193 दिलं असतं किंवा 931 दिलं असतं तरी काही हरकत नव्हती. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. कधी कधी त्याच शब्दाला पुढचा अंक बरोबर येतो, परंतु काही वेळेस तो येत नाही. अशा वेळेस अशा पद्धतीनं दोघांमध्ये सामायिक असणारा किंवा तिघांमध्ये सामायिक असणारा अक्षर शोधायचं, त्याचा अंक काढायचा आणि उत्तर काढायचं असतं. पुढे प्रश्न 58 आणि 59 साठी सूचना आहेत पहा. वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. कबड्डी खेळणारे आयतामधले आहेत, क्रिकेट खेळणारे वर्तुळामधले, खो खो खेळणारे त्रिकोणामधले. काय प्रश्न 58 आहे पहा. कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी किती? कबड्डी खेळणारे आयतामधले आहेत, क्रिकेट खेळणारे वर्तुळामधले आहेत, मग दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी किती आहेत, दोन्हीमध्ये सामायिक असणारे 8 आणि 10. 10 सुद्धा विद्यार्थी कबड्डी आणि क्रिकेट खेळतात. ठिकाणी त्यांनी जर प्रश्न विचारला असता फक्त कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे तर फक्त 8 आले असते, परंतु त्यांनी विचारले कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे, हे 8 आणि 10 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळत आहेत. याचं उत्तर 10 आणि 8 18, परंतु 18 पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे. बरोबर उत्तर हे 10 आणि 8 18 असंच येणार आहे. इथे जर शब्द असला असता फक्त कबड्डी व क्रिकेट खेळणारे तर मात्र त्याचं उत्तर 8 आलं असतं. पुढे प्रश्न 59. खो खो हा खेळ न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? आता खो खो खेळणारे पहा कोण कोण आहेत, ह्या त्रिकोणामधले सगळे. मग त्रिकोणामध्ये न खेळणारे किती आहेत, हे 9 आणि 8 17, 17 आणि 14 यांची बेरीज करावी लागेल. 17 अधिक 14, 7 आणि 4 11, हातचा 1, 31. किती विद्यार्थी आहेत असे 31 विद्यार्थी आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 60. जर स्टार म्हणजे बेरीज, चौकोन म्हणजे गुणाकार, त्रिकोण म्हणजे वजाबाकी व गोल आणि त्यामध्ये अधिक चिन्ह म्हणजे भागाकार, तर त्याच भाषेत 4 चौकट, 6 स्टार, 9 गोल आणि अधिक
3 बरोबर किती? मग या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? हे जे समीकरण आहे ते आहे तसं अगोदर लिहून घ्यायचं. काय काय दिले पहा, 4 चौरस 6 स्टार 9 गोल आणि अधिक 3 बरोबर किती सांगितलेलं आहे. आता चौकोन म्हणजे काय दिला आहे? गुणाकार. तो त्या ठिकाणी किंमत टाकायची. 4 गुणिले 6 स्टार बरोबर काय दिला आहे? अधिक दिलेला आहे 9. ह्याची किंमत किती आहे? भागिले 3 बरोबर किती? मग ह्या पदावली सोडवताना अगोदर काय करतो? गुणाकाराची क्रिया. 6 चोक 24 अधिक 9 भागिले 3. या ठिकाणी अधिक जरी अगोदर असलं तरी अगोदर काय करणार? भागाकार. कारण की गुणाकार आणि भागाकार या क्रिया अगोदर कराव्या लागतात. 24 आहेत तसेच लिहायचे, अधिक 3 ने 9 ला भागलं, उत्तर येणार आहे 3. या दोघांची आता बेरीज 24 आणि 3 येणार आहे 27. पर्यायामध्ये पाहूयात 27. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 27. तेच त्याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढे, तुम्ही लावलेले रोपटे मित्राने उपटले तर या प्रसंगी तुमची कोणती कृती योग्य ठरेल? पर्याय दिलेत पहा. त्या मित्राला रोपट्याचे महत्त्व समजावून सांगून नवीन रोपटे आणायला सांगू, उपटलेले रोपटे परत लावू, मित्राला मार देऊ, हे तर नाहीच आहे, मित्राची तक्रार करू, हे पण नाही. पर्याय क्रमांक 1 व 2 हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी उत्तरं बरोबर येऊ शकतात. याची ही दोन्ही उत्तर आपण देऊ शकतो. पुढे प्रश्न 62वा. एका सांकेतिक भाषेत अधिक म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे अधिक आणि वजा म्हणजे गुणाकार, तर 42 अधिक 7 भागिले 5 वजा 6 बरोबर किती? काय करायचं? मगाच्या प्रमाणेच हे समीकरण अगोदर लिहून घेऊयात. 42 अधिक 7 भागिले 5 वजा 6 बरोबर किती सांगितलेलं आहे. आता ती सांकेतिक भाषा वापरायची आहे. अधिक म्हणजे काय आहे? भागाकाराचं चिन्ह आहे. मग ते टाकून घ्यायचं. 42 भागिले 7. भागाकार म्हणजे काय आहे? अधिक आहे 5 आणि वजा म्हणजे काय आहे? गुणिले 6. पदावली सोडवायला येते आपल्याला. अगोदर काय? गुणाकार भागाकार आहे त्या क्रमाने. 42 ला 7 ने भागलं, 7 सखून 42, 6 येईल, अधिक 5 गुणिले 6. एका पायरीला एकच क्रिया करायची म्हणजे पदावली चुकत नाही. आता अधिक अगोदर असली तरी अगोदर काय करणार आपण? गुणाकार. 6 अधिक 5 सख 30, नंतर बेरीज 6 आणि 30 येणार आहेत 36. 36 पाहूयात पर्यायामध्ये. पर्यायामध्ये त्यांनी डायरेक्ट उत्तर न देता 36 येणारा आता पर्याय शोधावा लागेल. 6 पंचे 30, 6 सत्तर 42, 7 7 49, 6 6 36. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 63 ते 67 साठी सूचना आहेत. गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. इटानगर, कोहिमा, इम्फाळ ह्या सगळ्या राजधान्या आहेत. काय आहेत? राजधान्या. तर मग गोवा हे राज्य आहे, अरुणाचल प्रदेश राज्य आहे, पंजाब हे सुद्धा राज्य आहे, पणजी ही मात्र गोव्याची राजधानी आहे. म्हणजेच राजधान्या त्याला येईल राजधानीच. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे वीणा, सारंगी, गिटार हे सगळे तंतुवाद्य आहेत. मग खालीलपैकी आपल्याला तंतुवाद्य शोधायचं आहे. त्यामध्ये काय येईल? तंबोरा हे तंतुवाद्य आहे. प्रश्न क्रमांक 65 काय दिलेलं आहे पहा. 5 प्रकारचे बाण आहेत. इथं पण 5 आहेत, इथं पण उत्तरामध्ये सुद्धा 5 प्रकारचेच बाण येणार आहेत. एका बाजूला बाण आहे रेषेच्या, दुसऱ्या बाजूला गोल आहे. इथं पण बाण गोल, इथं पण बाण आणि गोल. मग पर्यायामध्ये बाण आणि गोल असणारा हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. बरोबर आहे. बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल आहे पहा. बरोबर आहे. बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल, बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल, बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल, बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल येणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल आलेला आहे. बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल, परंतु या ठिकाणी पण गोल आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर गेला. बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल हा पण आहे, बाणाच्या विरुद्ध बाजूला गोल हा पण आहे, म्हणजे एक पर्याय गेलेला आहे. आता आणखीन काय पाहता येईल आपल्याला? 2 2 या ठिकाणी मध्ये बाणाचे पाठीमागचे बाजू दाखवलेले आहेत पहा. इथं आहेत का? नाही आहेत, म्हणजे हे 2 गेले. इथं आहेत, हा पर्याय तर गेलेलाच आहे. यामध्ये आहेत, यामध्ये एकाच बाजूला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 741, 822, 921 पहा. या ठिकाणी आपण अंकांची जर बेरीज केली, 7 4 11 आणि 1 12,
8 आणि 2 10 आणि 2 12, 9 आणि 2 11 आणि 1 12, म्हणजे पर्यायामध्ये 12 बेरीज असणारा पर्याय शोधायचा आहे. 5 आणि 4 9, 10 11 12, पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 6 आणि 4 10 आणि 3 13, 8 आणि 4 12 आणि 13 14 येते, 5 3 15, पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. 2.2/4, 3.4/8, 4.8/16 ह्यांचं जर संक्षिप्त रूप दिलं, बे एके बे, बे दुने 4, 4 एके 4, 4 दुने 8, 8 एके 8, 8 दुने 16, म्हणजे 2.5, 3.5, 4.5. मग त्यामध्येच पर्यायामध्ये आपल्याला तसाच पर्याय शोधावा लागेल. 16, 16 एके 16, 16 दुने 32 येईल, म्हणजे 5.5, पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 68 आहे पहा, सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती? असा ज्यावेळेस चौरसांची संख्या मोजणारा प्रश्न येतो त्यावेळेस काय करायचं पहा, यामध्ये आडवी क्रमांक टाकायचे, 1 2 3, या ठिकाणी 1 2 3 4 आणि शेवटच्या अंकांच्या जोड्या लावायच्या. मग काय येईल पहा, 1 2 3, उभी मांडणी 1 2 3 आणि 4, या पद्धतीने आपण क्रमांक टाकू शकतो त्याला. त्यानंतर मोठ्या अंकांच्या जोड्या 3 आणि 4 यांचा गुणाकार करायचा, 3 गुणिले 4 किती येणार आहे, 12. त्यानंतर 3 आणि 2 ची जोडी 3 गुणिले 2 किती येईल, 3 दुने 6. त्यानंतर 2 आणि 1 ची जोडी 2 गुणिले 1 बरोबर येणार आहे 2. यांची बेरीज करायची, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, म्हणजेच यामध्ये चौरसांची संख्या किती आहे, 20. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 69वा, सन 2000च्या बालिका दिनी शनिवार असेल तर त्याच वर्षीच्या महिला दिनाचा वार कोणता? पहा, या ठिकाणी बालिका दिन. आता बालिका दिन कधी असतो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बालिका दिन असतो 3 जानेवारी रोजी. 3 जानेवारी. कोणता वार दिलेला आहे, शनिवार. आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, महिला दिन. आता महिला दिन कधी असतो, तर तो असतो 8 मार्चला. आता 3 जानेवारी 2000 साल आहे, म्हणजेच ते लीप वर्ष आहे. काय आहे, लीप वर्ष. त्यामध्ये फेब्रुवारी महिना जो आहे तो 29 दिवसांचा असणार आहे. असा प्रश्न असताना काय करायचं, आता आपल्याला काय दिले आहे, 3 जानेवारीची तारीख दिलेली आहे. मग आता 3 जानेवारीची तारीख दिली तर जानेवारी महिन्यामध्ये दिवस असतात 31, त्यातील 3 दिवस कमी होतील. मग 3 दिवस कमी झाले तर राहतील ते 28 दिवस. त्यानंतर फेब्रुवारी महिना पूर्ण आहे तो 29 दिवस आणि मार्चचे आहेत 8 दिवस. ह्या सर्वांची करायची बेरीज. किती येते बेरीज पाहूयात, 8 आणि 8 16 आणि 17, 17 आणि 8 25, हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 2 6, 65. आलेलं जे उत्तर आहे त्याला 7 ने भागायचं, 7 9 63, बाकी राहिलेले आहे 2. मग फक्त या वारापासून 2 वार पुढे जायचं, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजेच कोणता वार असणार आहे, पर्याय क्रमांक 1 सोमवार असणार आहे. काय केलेलं आहे, जानेवारीचे दिवस शिल्लक काढले, फेब्रुवारीचे दिवस, मार्चचे दिवस काढले, सगळ्यांची बेरीज केली, त्याला 7 ने भागलेलं आहे. उत्तर काही येऊ द्यात, जे बाकी राहील ते शिल्लक दिवस राहतात, तेवढे दिवस फक्त दिलेला जो वार आहे त्या वारापासून पुढे मोजायचे. उत्तर आलेलं आहे सोमवार, पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न 70वा आहे पहा, काय करायचं आहे, तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आहे. अशा प्रश्नांमध्ये पर्याय कट करणं गरजेचं असतं. पहा, डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या 5 आहे, या ठिकाणी 5 आहे, इथे उलटा 5, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर गेला. इथे उजव्या कोपऱ्यामध्ये 5 नाहीये, म्हणजे हा पण पर्याय गेला, म्हणजे राहिला 1 आणि 4 नंबरचा. त्यानंतर बघा, उजव्या कोपऱ्यामध्ये H, उजव्या कोपऱ्यात H, उजव्या कोपऱ्यात H बरोबर आहे. वर्तुळ 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 बरोबर आहे. मध्ये स्वस्तिक आहे, स्वस्तिक आहे, स्वस्तिक बरोबर आहे. ही जी चांदणी आहे ही चांदणी पोकळ आहे, या चांदणीतला आतला भाग रंगवलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 71वा आहे पहा, त्याच पद्धतीनं कट करत चालायचं. पहा, उजवा कोपरा आहे त्रिकोण रंगवलेला 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 बरोबर आहे.
डावा मात्र रंगवलेला नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 कट होईल. पहा इथं रंगवलेला आहे. त्यानंतर उजव्या बाजूला स्वस्तिक आहे, उजव्या बाजूला स्वस्तिक 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 बरोबर आहे. त्यानंतर खालचा डावा कोपरा जो आहे तो अर्धा रंगवलेला आहे, अर्धा रंगवलेला इथं पूर्ण मोकळा आहे, म्हणजे हा पण गेला. आता पर्याय राहिले फक्त 2. त्यामध्ये पाहता मध्ये आडवा बाण आहे, इथे मात्र बाण नाहीये, म्हणजे हा पण पर्याय गेला. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं पर्याय कट करत गेलं की बरोबर आपल्याला उत्तर मिळतं. प्रश्न 72 आहे पहा. सायकल खेळताना तुमचा मित्र जोरात पडला, या प्रसंगी तुमची कोणती कृती योग्य ठरेल? मी जोराने हसेल? नाही. त्याला सायकल खेळू नकोस हा सल्ला देईन? नाही. धावत जाऊन त्याला उचलेन व जर लागले असेल तर प्रथमोपचार करेल? पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. एका सांकेतिक भाषेत बॉय बरोबर 42 असे लिहितात, तर त्याच भाषेत यूपी अप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? आता यासाठी आपल्याला अक्षरमाला पाहणं गरजेचं आहे. पहा आता बी कुठं आहे? 2 नंबरला आहे. ओ कुठं आहे? 15 नंबरला. आणि वाय आहे 25 नंबरला. 2, 15, 25 यांची जर बेरीज केली 5 5 10 आणि 2 12, हातचा आला 1, 42 बरोबर त्या अंकांची बेरीज येते पहा 42. मग अपच्या विरुद्धार्थी असतं डाऊन, DOWN. मग डी किती क्रमांकाला आहे पहा? 4. त्यानंतर ओचा क्रमांक आहे 4. नंतर ओचा आलेला आहे 15. डब्ल्यू किती क्रमांकाला आहे पहा? डब्ल्यू आहे 5, 10, 15, 20, 21, 22, 23व्या क्रमांकाला आहे. आणि एनचा क्रमांक आहे 5, 10 आणि 4, 14. यांची करायची बेरीज. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, हातचा आला 1, 1, 2, 3, 4, 5. किती आलेला आहे? 56. पर्यायामध्ये पाहूया 56. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 56. त्यानंतर राजेश समोरून 8व्या क्रमांकावर व दिनेश मागून 5व्या क्रमांकावर उभा आहे. राजेश व दिनेश यांच्या दरम्यान 8 मुले उभी आहेत. जर त्याच रांगेत सुरेश मध्यभागी उभा असेल तर त्याचा क्रमांक कितवा? अशा वेळेस काय करायचं पहा? राजेश समोरून 8व्या क्रमांकावरती. आता हे समोरून कितवा क्रमांक? 8वा. कुणाचा आहे? राजेश समोरून कितव्या क्रमांकावर आहे? 8व्या. राजेश बरोबर. म्हणजे इकडे मुलं झाली 7, तो झाला 8वा. दिनेश मागून 5व्या क्रमांकावर. दिनेश इकडून कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 5व्या. इकडे मुलं झाली 4. हा कोण? दिनेश बरोबर आहे. राजेश व दिनेश यांच्या दरम्यान 8 मुले आहेत. ह्या दोघांच्या दरम्यान किती मुलं आहेत? 8 मुलं आहेत. अजून किती? 8. जर त्याच रांगेत सुरेश मध्यभागी उभा असेल तर त्याचा क्रमांक. आता अगोदर आपण त्या रांगेतील एकूण मुले काढूयात. ही 4, 5 आणि 8. 4 आणि हा 1 आहे 5. 5 आणि ही मधली 8 झाली 13. 13 आणि हा राजेश 1 14. 14 आणि 7 झाले 21. म्हणजे त्या रांगेतील एकूण मुले किती झाली? 21. मग जर मध्यभागी सुरेश उभा असेल तर त्याचा क्रमांक कितवा येईल? अर्थातच तो येईल 11वा. कितवा येईल? 11वा. या बाजूला 10 मुलं असतील, या बाजूला 10 मुलं असतील, बरोबर एकूण मुलं असतील 21. म्हणजेच 11वा. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आकृती काढायची आणि गणित सोडवायचं. यश ईशान्य दिशेला तोंड करून उभा आहे. तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा वळला तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? या ठिकाणी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे कच्च्या कामाला जो कागद नेलेला आहे त्यावरती गेल्याच उत्तरपत्रिका दिली की काय करायचं? व्यवस्थितपणे अशी एक आकृती काढून घ्यायची. पहा, अधिकचं चिन्ह काढायचं. या कोपऱ्यातून सुरुवात करायची. आग्नेय, द, न, प, वा. कसा आवाज होतो? उ, ई, पू. दिशांची नावं लक्षात येतात. ईशान्य दिशेला तोंड करून उभा आहे. तो कुठं? यश ईशान्य, इकडे त्याचं तोंड आहे बरोबर आहे. तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा वळला. आता त्याचं इकडं तोंड आहे, त्याची उजवी बाजू झाली पूर्वेकडील. मग तो 2 वेळा काटकोनात, पहिल्यांदा काटकोनात वळला, त्याचं तोंड होईल आग्नेयेला. नंतर
दुसऱ्यांदा काठ कोण तोडला? त्याचं तोंड होईल नैऋत्येला. तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? त्याचं तोंड इकडं झालं, उजव्या हाताची दिशा असणार आहे पश्चिम. कोणती असणार आहे? पश्चिम. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. अशी आकृती काढली की उत्तर द्यायला सोपं जातं. तर अशा प्रकारे आज आपण बुद्धिमत्ता या घटकाचे प्रश्न क्रमांक 26 ते 75 अभ्यासलेले आहेत. पुढील प्रश्नपत्रिका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.